प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासनामार्फत मोफत वाळू देण्यासाठी प्रशासन उदासीन, तर लाभार्थी वाळूच्या प्रतीक्षेत। देवणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल योजनेच्या नावाखाली हजारो कुटुंबांना शासनामार्फत आवास योजनेचे मंजुरी पत्र आले आहे। सदर मंजुरी पत्राची पूर्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून म्हणजेच ग्रामपंचायतकडून लाभार्थ्यांच्या कागदपत्र पूर्ततेसाठी लाईट बिल, घरपट्टी बिल, नळपट्टी इत्यादी कर आकार घेऊन कागदोपत्राची पूर्तता केली। स्थानिक प्रशासनाने पूर्ण बिल अदा करून आवास योजनेच्या लाभार्थ्यांची आवास योजनेचे 15,000 रुपयांचा पहिला टप्पा ही जमा केला आहे। काही लाभार्थ्यांनी आवास योजनेचं कामही चालू केलं आहे। कामाचा टप्पा पाहून पंचायत समितीचे अभियंते अमोल काळे यांनी लाभार्थ्यांचे काम पाहून त्यांचे बिलाचे टप्पे काढणे चालू केले आहे। मात्र या लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेली वाळू हे मिळत नसल्याने शासनाकडून आवास योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू मोफत देण्याचं जाहीर केलं असून विधानसभा क्षेत्र असलेले निलंगा तालुक्यात या योजनेची सुरुवातही चालू झाली आहे। मात्र देवणी तालुक्यात मांजरा काठावर असलेल्या वलांडी सारख्या ठिकाणी लाभार्थ्यांनी काम चालू करूनही अद्याप वाळू मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे काम ठप्प झाले आहे। मात्र वलांडी सारख्या ठिकाणून वाळू माफियामार्फत रात्रंदिवस वाळू पुरवठा होत असून वलांडी सारख्या गावांना आवास योजनेचे लाभार्थी वाळूपासून वंचित राहिले आहे। सदर वलांडीतील लाभार्थ्यांनी देवणी तहसीलदार यांना शासनामार्फत मोफत वाळू मिळत असल्याबाबत विचारलं असता तहसीलदार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून आलेल्या लाभार्थ्यांची यादीप्रमाणेच आम्ही वाळू देणार असल्याचं बोललं। लाभार्थ्यांना मात्र ढकलाढकलीचे संभ्रमाचे उत्तरे देऊन या लाभार्थ्यांना संभ्रमित करत आहेत। तरी शासनाने या लाभार्थ्यांची दखल घेऊन देवणी तालुक्यात शासनामार्फत मोफत मिळत असलेल्या 5 ब्रास वाळूची योजना लागू करून या लाभार्थ्यांना त्वरित वाळू मिळवून द्यावी अशी वलांडीतील लाभार्थ्यांची मागणी होत आहे। विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा।